प्रत्येक स्त्रीला असा प्रश्न पडतो की हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने भाजी बनवली जाते त्याच पद्धतीने आपल्याला का म्हणून घरी बनवता येत नाही। तेच चटणी मसाले ते लोक पण वापरतात, पण तरी आपल्या भाजीला अशी चव येत नाही। त्यासाठी मी तुमच्यासाठी आज घरच्या मसाल्यांपासून मस्त बटर चिकन कसं बनवायचं ते सांगितलंय। सोपी रेसिपी आहे, फक्त घरच्या मसाल्यांपासून ही बनवली आहे आणि त्यासोबत ही मस्त तंदुरी रोटी सुद्धा मी बनवलेली आहे। चला मग बनवूया मस्त तंदुरी रोटी आणि त्यासोबत बटर चिकन। वा काय लाजवाब आहे, दिसायला पण आणि खायला पण हॉटेलची सुद्धा विसरून जाल एवढी छान चविष्ट जबरदस्त बनून तयार होते। पटकन बनवूया मग आता आपण ही बटर चिकनची रेसिपी। त्यासाठी काय काय लागणार आहे त्याआधी आपण बघून घेऊया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर खूप नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केले राहतात, म्हणून प्रत्येक व्हिडिओ नक्की बघा। चला मग बनवूया बटर चिकन। त्यासाठी मी इथं चिकन घेतलं, हे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो। आता तुम्ही असं बोनलेस चिकन सुद्धा वापरू शकतात, नाहीतर मग सगळं मिक्स केलेलं जे असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। त्याला छान असं मी धुवून घेतलंय। त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी मी मीठ टाकलंय, जिरं पावडर टाकलंय, हळदी पावडर टाकायची आपल्याला आणि लाल तिखट टाकून घ्यायचंय आणि गरम मसाला। हे बघा अशा पद्धतीने सगळे मसाले टाकले। नंतर अद्रक लसूण असं जाडसर मी कुटून घेतले, ते इथं टाकून घेतले। थोडी कोथिंबीर टाका आणि आता यामध्ये मोठे 4 चमचे असं मी दही घेतले, ते इथं आपल्याला टाकून घ्यायचंय आणि मस्त एकसारखं याला मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला शक्य असेल तर 2 ते 3 तासासाठी सुद्धा तुम्ही मॅरिनेट करू शकता, पण एवढा वेळ नाही, मी लगेच बनवायला घेणार आहे। म्हणून मी आता यामध्ये स्मोक देण्यासाठी थोडा कोळसा गरम करून घेतला गॅसवर आणि थोडं तेल टाकून घेतलं आणि असं झाकून दिलं, म्हणजे आपण मसाला बनवू तोवर मस्त याला स्मोक येऊन जाईल। मग त्यानंतर मी इथं पॅनमध्ये 2 मोठे चिरलेले कांदे, लसूणच्या पाकळ्या 7-8, 1 हिरवी मिरची आणि इथं मी घेतलंय 2, जर कांदे घेतले राहिले तर 4 टमाटे घ्यायचेत आपल्याला। थोडे मी इथं कोथिंबीरचे देठ पण टाकून घेतले आणि थोडं मीठ टाकून हे मस्त भाजून घ्यायचे। हे भाजायला वेळ लागतो, पण मस्त हाय फ्लेमवर आपल्याला पूर्ण टमाटा गळेल तोवर भाजून घ्यायचे। कांदे जर 2 वापरले तर टमाटे 4 वापरा, म्हणजे या ग्रेव्हीला छान अशी एकसारखापणा येतो। मग मस्त मी ते भाजून तयार झालंय, त्याला गार करण्याकरता ठेवूया। तोवर आपलं चिकन पण मस्त इथं स्मोक देऊन तयार झालंय। याला परत एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय। आता याला मस्त तंदुरी फ्लेवर देण्यासाठी मी इथं पॅन ठेवलाय, त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय आणि हे एक पीस असे आपल्याला ठेवून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने मी सगळे पीस ठेवलेत आणि मस्त 5 मिनिटासाठी याला मस्त शिजू द्यायचं। याला झाकायचं नाही आपल्याला, कारण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी, तंदुरीचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला असं उघड्यावरच याला शिजून घ्यायचंय। ते शिजतंय तोवर आपलं हे वाटणचं बॅटर सुद्धा मस्त गार झालंय। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेते। यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचंय। 2 ते 3 चमचे पाणी टाकलं आणि वाटण करून घेतलंय। तोवर आपलं मस्त चिकन पण छान हे बघा तंदुरी सारखं याला छान असं मी भाजून घेतलंय, असंच कोरडं आणि पटकन शिजून पण तयार झालंय 5 ते 7 मिनिटांमध्ये। आता भाजी बनवण्यासाठी घेऊया। या इथं मोठे 3 चमचे मी तेल टाकून घेतलंय। आधी तेल टाका, नंतर बटर टाका। आधी जर बटर टाकलं तर ते जळतं। आता बटर पण छान वितळलंय, त्यामध्ये जिरं टाकलं 1 चमचा एवढं, अद्रक लसूण घेतले, लसणच्या पाकळ्या 7-8 आणि 2 इंच अद्रकचा तुकडा मी असा कट करून टाकलाय। कट केलेला जबरदस्त लागतो या भाजीमध्ये। नंतर मी कांदा घेतलाय 1 बारीक चॉप केलेला, तो पण इथं छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा मस्त ट्रान्सफर झाला तोवर मी याला परतून घेते। त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे, लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर आणि जिरा धना पावडर पण टाकून घ्यायचं आहे। आता या मसाल्यांना मस्त मिक्स करायचं आहे। कांद्यामध्ये परतल्यामुळे भाजीला छान कलर येईल। नंतर जे आपण वाटण केलं होतं कांद्या टमाट्याचं ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हा मसाला पूर्ण शिजवायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त 4 ते 5 मिनिटांसाठी मी याला मस्त शिजून घेते। हे बघा पूर्ण यातलं पाणी आटलंय, मस्त घट्ट असा हा मसाला झालाय। त्यानंतर यामध्ये गरम केलेलं 1 कप एवढं पाणी आपल्याला टाकायचंय। कधी पण भाजीमध्ये गरम केलेलं पाणी टाका, भाजीला खूप छान कलर येतो। मग आता याला मस्त एक उकळी येऊ द्यायची। हे बघा किती छान हा मसाला गतगते, मस्त यामध्ये उकळी आलेली। आता यामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार आणि यामध्ये मी टाकते कस्तुरी मेथी, 1 चमचा एवढं कस्तुरी मेथी टाकून घेतली। याला छान असं मिक्स केलंय। तुम्हाला जर ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर थोडं अर्धा कप पाणी वाढवू शकता, पण मी फक्त 1 कप एवढं पाणी टाकून घेतले। नंतर आपले जे चिकन आपण फ्राय केलं होतं ते इथं टाकून घेतलंय आणि मस्त याला आता एक उकळी आपल्याला येऊ द्यायची। हे
मस्त एक उकळी येऊ देते, तोवर मी याला शिजून घेते. हे बघा, गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली. याला मस्त अशी उकळी आलेली आहे. वरून आता थोडी कोथिंबीर टाकायची आहे. एकसारखं याला बनवायचं आहे. हे बघा किती छान थिकनेस आली. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी आपली ही भाजी बनवून तयार झाली. मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून. वाव, काय जबरदस्त बटर चिकन. हॉटेलपेक्षा बी लाजबाब. घरी तुम्ही करून बघा, अप्रतिम बनवून तयार होते. घरच्या मसाल्यापासून, घरच्या वाटणापासून ही भाजी आपण बनवली. फक्त बनवण्याची टेक्निक व्यवस्थित वापरत जा, म्हणजे आपली भाजीसुद्धा हॉटेलसारखी बनवून तयार होते. आणि ही मी तंदुरी रोटीची व्हिडिओ आजच शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे 3 वाजता ठीक. म्हणून जाऊन नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी इन्स्टंट ही तंदुरी रोटी पण कशी बनवली. माझ्या चॅनलवर लॉंग आणि शॉर्ट रोज नवीन व्हिडिओ येत राहतात. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया असेच युनिक आणि टेस्टी रेसिपींसोबत. बाय.